जोडण्यासाठी. धन्यवाद सरपंच साहेब. तसेच विकासजी नाईक, रमाकांत म्हात्रे, एकनाथ घरात आपण या स्पर्धेसाठी आलात आणि आपला बहुमूल्य वेळ देऊन या शृंखलेची आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय आणि पुढील कार्य असल्यामुळे ते इथून रजा घेते. त्यांचा खूप खूप धन्यवाद. सुनील दामोदर कांबळे यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची देणगी आली. त्यांचा मनपूर्वक आभार आणि त्यांना धन्यवाद देतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा सातत्याने आम्ही भरत असतो. वर्ष दुसरं आहे. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट जासी आयोजित स्पर्धा जावया जोडण्यासाठी समालोचक कक्षामध्ये विपुल पाटील यांचा गोड आवाज ऐकण्यासाठी. हॅलो. नाणेफेकी प्रथमतः जिंकून फ्रीडम धाकटी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते म्हणजे खंडोबा जासे संघाला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्राईकला आहे जयदीप म्हात्रे आणि त्यांच्यासोबत प्रवीण गरत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 4 ओव्हरची मॅच असेल. 20 मिनिटाचा कालावधी खरं तर प्रत्येक एका इनिंगसाठी असतो. आज खरं तर 10 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामधील सर्वात जास्त हायस्कोर जो संघ बनवेल त्या संघाला मात्र ऑफिशियली बाय दिली जाईल. चिरला संघानं भूमिका चिरली संघानं 59 धाबा जमा केल्या होत्या. आत्तापर्यंतचा आजच्या रात्रीतील हा हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. आजच्या रात्रीतील ही तिसरी मॅचला सुरुवात होते. अतिशय खरं तर आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळेल कारण स्ट्राईकला आहेत जयदीप म्हात्रे आणि त्याच्यासोबत प्रवीण गरात. दोन्ही खरं तर आक्रमक असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि गोलंदाज दाखल होतील आदेश पाटील, धाकटी संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणजे त्याच्याकडे पाहायला जातं आणि तो मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला आहे. आज तुम्हाला जर विचार केला तर धाकटीजीचे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. एक दीपेशचा संघ आणि त्याला यावेळी आपण सध्या आदेश पाटील याचा संघ पाहतोय. बॅकफुटवर जाऊन चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक तिथे आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाबांचा श्रीगणेशा झालाय तो म्हणजे खंडोबा जासे संघाचा. मागील 2 रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर जासे संघाला खरं तर थोडंसं अपयशाला सामोरं जावं लागलंय. पण आजची रात्र आपल्या घरच्या मैदानामध्ये खंडोबा जासे संघ गाजवण्यासाठी तैनात झालाय आणि त्याच्या समोर तेवढ्याच एक ताकदीचा संघ फ्रीडम धाकटी संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर आदेश पाटील एक वेगवान गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं पाहायला मिळतोय. सातत्यानं एक चांगली गोलंदाजी करण्याचा खरं तर नेहमी पराक्रम करणारा गोलंदाज आदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. 4 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येक मॅचमध्ये 40-45 धाबा जर काढल्या तर कुठेतरी त्या धाबा सहज एक चांगला स्कोर उभा होऊ शकतोय. खंडोबा जासे संघाचा चांगला फटका पाहायला मिळाला आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे चेंडू जातोय. टोकला यावेळी फलंदाजांना हा चौकार. त्यांना पाहायला मिळाला प्रवीण गरजच्या बॅटमधून एक मोठा फटका डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 4 धाब्यांशी आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे खंडोबा जासी संघाच्या बिनबाद 5 धाबा. फार वेगानं चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळला जातोय. पहिला हादरा दिला जाईल खंडोबा जासी संघाला आणि फलंदाज होतील त्रिफळाची बाद. आणि एक महत्त्वाची सफलता मिळवली ती म्हणजे गोलंदाज आदेश पाटील यानं
प्रवीण गरतला मात्र परतीचा इशारा दिलाय आणि पहिला आदरा बसलाय तो म्हणजे खंडोबा जासी संघाला। मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतील नवीन फलंदाज विनीत म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर दाखल होताना आपण त्यांना पाहू शकतोय। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। धाव पाटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 1 बाद 5 धावा। यावेळी करता अकूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आदेशचा पडल्यानंतर भन्नाट वेगानं यष्टेकरच्या हातामध्ये विसावला गेलाय। आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। कमबॅक करून दिले ते म्हणजे आदेशनं। तिसऱ्या चेंडूवर एक चौकार आला होता मात्र लगेच प्रवीण गरत याचा यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू फेकला आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू फेकला गेलाय। अक्षरशः भन्नाट वेगानं सध्या गोलंदाजी होताना आपण आदेशी याची पाहू शकतोय। व्हाईट यॉर्कर चेंडू पडलाय आणि आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली। इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। धाव पाटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बॅटिंग करत असताना खंडोबा जासी संघाच्या 1 बाद 5 धावा। आत्ता ज्या देणगीदाराने देणगी दिली आहे ज्यांचं प्रेम आपण व्यक्त केले त्यांची नावं वाचतोय। माणिक शंकर म्हात्रे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आली आहे। सुनील दामोदर कांबळे यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आली आहे। तसेच संतोष रामचंद्र घरत सरपंच जासी यांच्याकडून 5500 रुपयाची देणगी आली आहे। विकास नाईक रांजणपाडा चिटणीस शेतकरी कामगार पक्षाच्या यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आली आहे। एकनाथ देवीदास घरत रांजणपाडा ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आली आहे। तसेच चंद्रकांत कमलाकर पाटील यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आली। सर्वांचं मनपूर्ण आभार आणि धन्यवाद। जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचक कक्षामध्ये। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि या पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना खंडोबा जासी संघानं धाबा जमा केल्या त्या म्हणजे 5 धाबा। रमाकांत म्हात्रे यांच्या वतीनं बक्षीस येत आहे। प्रत्येक षटकारासाठी खंडोबा जासी संघाच्या फलंदाजासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल। फुटाफटका खेळण्याचा प्रयत्न लाऊडली अपील केली जाते। दुसरा षटक घेऊन आलेला रोहित गरात याला आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। लेग बाईचा खरं तर इशारा आलाय। आणखी एक धाव जोडली जाईल। दरम्यानच्या कालावधीमध्ये खंडोबा जासी संघासाठी शुभेच्छा येतात। रोहित म्हात्रे आणि अभिजित म्हात्रे शंभू आणि कुबेर बैलाचे साथीदार यांच्या वतीनं खंडोबा जासी संघाला आणि बंटी म्हात्रे याला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। त्यांच्या शुभेच्छांचा सुद्धा आपण स्वीकार करूयात। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। अगदी खोलामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय। रोहितचा अक्षरशः स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय। समोर खरं तर विचार केला तर विनीत म्हात्रे हा फलंदाज होते। एकेरी धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे 7 धावा। रोहित गरतेला आपण पाहू शकतोय। अतिशय एक नामवंत असा गोलंदाज। बऱ्याचशा खरं तर उरणच्या तालुकास्तरीय संघामध्ये अनेक वेळा त्याला खेळताना आपण पाहिलाय। तो सध्या गोलंदाजी करतोय। मोठा फटका सजवलाय। बंटीचा फटका फसला गेलाय। वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये झेल टिपला जातोय आणि गोल्डन विकेट या मॅच मधील बंटी म्हात्रे होतील झेल बाद। ज्या मॅच मधील खरं तर विकेटची गरज होती फ्रीडम दाखती संघाला ती विकेट मिळवून दाखवली ती रोहित गरतनं। सुरुवातीला म्हणाल की एक नामवंत गोलंदाज आहे आणि त्या मॅच मधील महत्त्वाची विकेट बंटी म्हात्रे याला परतीचा इशारा दिलाय। मोठा फटका खेळत असताना त्याला आपण पाहिलात वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये अगदी इलेव्हेशन फार खराब पाहायला मिळालं आणि त्यानंतर झेल टिपलाय तिथल्या असलेल्या क्षेत्ररक्षकांना। दुसरा आदरा दिला जातो म्हणजे खंडोबा जासी संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर महेंद्र म्हात्रे दाखल होतील। डावखुऱ्या हाताचे हे विस्फोटक फलंदाज। आजच्या रात्रीतील आपण ही तिसरी मॅच सुद्धा एन्जॉय करतोय। बॅटिंग करते ती म्हणजे खंडोबा जासी संघ। बॅटची टॉप एज आणखीन एक हादरा दिला जातोय खंडोबा जासी संघाला आणि इथून फलंदाज होतील महेंद्र झेल बाद।
महत्वाची खरतर विकेट म्हणून दिल्या रोहित गरतनं. बॅक टू बॅक दुसरा आदरा दिला तो म्हणजे खंडोबा जासई संघाला. मोठे फटके खेळत असताना आपण जर पाहायला गेलात तर दोन्ही फलंदाज बाद झालेत. एका बाजूला आपण बंटी भात्र्याला बाद होताना पाहिलं, त्यानंतर मात्र लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यानंतर एक मोठा फलंदाज महेंद्र याचा सुद्धा विकेट मिळवलाय रोहित गरतनं. दत्ता घरत धाकटीजू यांच्या वतीनं बक्षीस येते रोहितसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दत्ता घरत यांच्या वतीनं दिलं जाईल. धाकटीजू खरं तर संघाच्या पाठी अनेक समर्थक आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यांच्या गाभातील आज हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. धाकटीजू म्हटल्यानंतर खरं तर निशिकांत घरत आणि संयमजी घरत यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणखीन एक खरं तर फिरकीचा हा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा स्विंग गोलंदाज करत असताना फिंगर रोल गोलंदाजाने केलाय. सातत्यानं ही शैली नेहमीच रोहित याची पाहायला मिळाली. आणखीन एक निर्धाव चेंडू फेकला गेलाय रोहितच्या माध्यमातून. चांगली सध्या गोलंदाजी करत असताना आपण रोहित याला पाहू शकतो. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि लाऊडली अपील जरूर केली जाते, पण चेंडू आणि फळीचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही आहे. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झालाय. 12 चेंडूचा इथं खेळ समाप्त होत असताना धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे खंडोबा जासई संघाच्या 3 बाद 7 धावा. संघाची आपण धावपट्टा धावा पाहू शकतो. 3 बाद 7 धावा. सुरुवात थोडीशी कठीण पाहायला मिळते ती म्हणजे खंडोबा संघाची. इथून त्यांना सांगायचं आहे की वाईट काळ आहे पण त्या काळाला वारसा संघर्षाचा आहे. इथून संघर्ष करावे लागेल खंडोबा जासई संघाला. आज मात्र घरच्या मैदानामध्ये खेळत असताना कुठेतरी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली ती म्हणजे फ्रीडम धाकटी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज येतात समाधान जी घरात फ्रीडम धाकटी संघाचे खरं तर प्रकाशजी पाटील यांच्या वतीनं धाकटी संघासाठी बक्षीस येत आहे. हा जर सामना जिंकला तर प्रत्येक खेळाडूला मात्र बक्षीस दिलं जाईल. मोठा फटका येतोय फलंदाज विनीतच्या बॅटमधून मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. आउट ऑफ द पार्क, षटकार. मोठा फटका खेळून काढलाय विनीतनं आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. खरं खंडोबा जासई संघाचा एक हार्ड हिटर खेळाडू. अनेक वेळा जर पाहायला गेलं तर चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. यांची जर या खेळाडूची विकेट घेतली तर प्रकाश पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस हे गोलंदाजाला दिलं जाईल. फ्रीडम धाकटीजू म्हटल्यानंतर मी सुरुवातीला म्हणालो की अनेक तुम्हाला या खरं तर संघाचे समर्थक पाहायला मिळणार आहेत आणि प्रकाशजी पाटील यांच्या वतीनं हे बक्षीस येते. कोलामध्ये टाकला होता. इथून मोठा फटका खेळत असताना लाऊडली अपील केली जाते. दोन्ही पंच इथून सांगतात. खरं तर चेंडू जर पाहायला गेला तर अगदी खोलामध्ये टाकला होता. टोईंग प्रेशर पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षकांना जरूर अपील केली होती, पण दोन्ही क्वालिफायचे पंच आहेत. इथून पाहायला गेलं तर निर्धाव सांगता होत्या, पण चांगलं ही षटक पाहायला मिळेल. खरं तर समाधान घर त्याचं षटकार आलाय पहिल्या चेंडूवर. त्यानंतर लगेच एक यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय ते म्हणजे गोलंदाजानं. खरं तर कालच्या रात्रीपासून जर कुणाला पाहायला गेलं तर या मैदानामध्ये थोडासा लोवेश स्कोर होताना पाहायला मिळाला आहे आणि तो लोवेश स्कोर सुद्धा खरं तर डिफेन्स बऱ्याच वेळा झाला आहे. चांगली खरं तर फटका खेळण्याचा हलका तरी खेळण्याचा प्रयत्न, कॉलिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. इथून एकीरदा मिळाला जाईल. रमाकांतजी म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी या जासईच्या फलंदासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅलो, दरम्यानच्या काळात आपण बघतोय सन्मान्य अतिथी सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर
संतोष आत्माराम मुखर्जी यांचं आगमन झालं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. ओव्हर टू विपुल पाटील. रमाकांतजी म्हात्रे यांच्या वतीनं आता बक्षीस वाढवलं जात आहे. आणखीन जर षटकाराला विनीत त्याच्या बॅटमधून तर 200 रुपयाचं कॅश प्राईज हे दिलं जाईल. खंडोबा दासई संघाला खरं तर बरेचसे समर्थन करणारे आमचे सहकार्य आणि त्यांच्या वतीने हे बक्षीस येत आहे. मोठा फटका खेळलाय महेंद्रचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून संयमचा फटका पाहायला मिळाला होता. तिथं क्षेत्ररक्षक होते त्याच्या हातातून हा झेल निसटलाय आणि इथून 2 धाबा कंप्लीट केले जातील. हा फटका खरं तर खेळत असताना थोडंसं एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता. त्याला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा, पण त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातातून हा खरं तर झेल निसटलाय आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाबीनिशी धावपाटला धाबा लागल्या गेल्या त्या 16 धाबा. संयम म्हात्रे याला आपण आता पाहू शकतो. डावकरी हाताचा फलंदाज एक अपकमिंग स्टार आहे जसे संघाचा आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर दाखल झाला आहे. यावेळी अक्षरशः खोलामध्ये टाकला होता चेंडू. चांगलं कमबॅक करून देतात ते म्हणजे समाधान घरात. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरलाय आणि सांगितलंय या मॅचमध्ये फ्रीडम ताकदीत संघाला हा सामना महत्त्वाचा आहे आणि इथून मला फार कमी धाबांची गोलंदाजी करायची आहे आणि ती सध्या गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज समाधान याला पाहू शकतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धाबा लागले गेले ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खंडोबा दासी संघाच्या 16 धाबा. फुलटॉस आहे. मोठा फटका खेळलाय. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पलीकडे. संयमच्या बॅट मिळतोय आणखीन एक तडाखा आणि ठोकलाय हा षटकार. हॅट्रिकसाठी सुहासजी म्हात्रे यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राईज हे खंडोबा दासीच्या खेळाडूंना दिलं जाईल. अनेक आज खरं तर खंडोबा दासी संघाचे सुद्धा समर्थक पाहायला मिळतात. त्या म्हणजे त्यामधील आमचे विक्रांत म्हात्रे सातत्यानं खरं तर खंडोबा दासी संघाचे पाठी त्यांचा नेहमी आपला हातभार पाहायला मिळत असतो. प्रकाशजी पाटील यांच्या वतीने सुद्धा बक्षीस असेल. ओमकार पाटील या गोलंदाजासाठी बक्षीस आहे. जर विकेट हॅट्रिक मिळवली तर प्रकाशजी पाटील यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राईज हे दिलं जाईल. यापुढे होणारी मॅच असेल कोली बॉईज दिगोडे विपक्ष शिवशक्ती धाकटीजी दीपेशचा संघ. विनंती आपण जर आला असेल तर लगेच आमच्याशी संपर्क साधा. कोली बॉईज दिगोडे आणि त्यांच्या विपक्ष शिवशक्ती धाकटीजी या खरं तर इनिंगमधील शेवटचं षटक घेऊन आले तर ओमकार पाटील आणि त्यांच्यासाठी बक्षीस आहे. प्रकाशजी पाटील यांच्या वतीनं सलग 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. समोर विनीत याला आपण पाहू शकतोय. धावपाटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 22 धाबा. त्यावेळचा चेंडू पडल्यानंतर जर पाहायला गेलं तर अतिशय वेगानं चेंडू पाहायला मिळतोय. ओमकारचा भन्नाट वेगानं चेंडू पाहायला मिळालाय. कमबॅक केलं ते म्हणजे या षटकामध्ये, कारण मागील षटकामध्ये थोडासा महागडा ठरला समाधान घरात. शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलाय तिथून कुठेतरी एक महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या षटकामध्ये तब्बल 15 धाबा खर्ची केल्या त्या गोलंदाजानं. ओमकार पाटीलला या षटकामध्ये फार कमी धाबा द्याव्या लागतील, कारण जर विचार केला तर खंडोबा दासी संघाकडं सातत्यानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. पण खंडोबा दासीचा खरं तर विनीत ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटक्यांची, तो एका दुसरा मोठा फटका लगावून आणखीन खरं हा स्कोर मोठा करण्याचा प्रयत्न जरूर करेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे. फुलटॉस चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम. जर पाहायला गेला तर हा झेल टिपला जातोय आणि तिथून मात्र आणखीन एक हादरा दिला जाईल खंडोबा दासी संघाला आणि फलंदाज विनीत म्हात्रे होतील झेल बाद.
आणखीन जर 2 विकेट आले तर प्रकाशजी पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार याच्यासाठी असेल आणि षटकार आणि चौकारांची जर हॅट्रिक आली तर सुहाजी म्हात्रे यांच्या वतीनं फलंदाजाला दिले जातील 2000 रुपये. खंडोबा दासेसाठी सुद्धा तेवढीच बक्षीस आणि तेवढीच बक्षीस आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडम धाकटी जुई संघासाठी येतात. भन्नाट वेग अफलातून आता गोलंदाजी होताना पाहायला मिळते. धाकटी जुई संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणखीन एक निर्धाव चेंडू फेकला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. खरं तर सुरुवातीला मोठे फटके आले होते पण त्याच्यानंतर जर विचार केला तर चांगली सध्या गोलंदाजी करत असताना आपण ओमकारला पाहू शकतोय. सुंदर मोकल यांच्यासाठी बक्षीस येत आहे. जर आपण झेल टिपला तर दिनेश घरत यांच्या वतीनं 5000चं कॅश प्राइज एका झेलसाठी दिलं जाईल. यावेळी आणखीन एक हा चेंडू भन्नाट वेगानं फेकला गेलाय. ओमकार पाटीलचा सलग 4था चेंडू निर्धाव गेलाय तो म्हणजे खंडोबा दासेच्या विरोधात. अप्रतिम आता गोलंदाजी होताना पाहायला मिळते ती म्हणजे ओमकारच्या माध्यमातून सलग 4 चेंडू निर्धाव परीचे फेकले गेलेत. अतिशय सध्या चांगली गोलंदाजी करत असताना फ्रीडम धाकटी जुई संघ पाहायला मिळतोय. आड्यावाट्या खेळण्याचा प्रयत्न होता पण इथून आणखीन एक फटका फसला गेलाय. महत्वाची विकेट म्हणून देतोय गोलंदाज. सलग 5वा चेंडू येतोय ओमकार पाटीलचा हा निर्धाव. पाच चेंडू सरळ निर्धावाचे फेकलेत ओमकारच्या माध्यमातून. तर विनंती केली जाते जर शिवशक्ती धाकटी संघाचे अगदी समर्थक आकाशदादा घरत आणि दिनेशदादा घरत जर आले असाल तर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण येऊन सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हा. आकाशदादा घरत आणि दिनेशदादा घरत आपलं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि आपण जर आला असाल तर आपण येऊन मात्र व्यासपीठावर विराजमान व्हा. सलग 5 चेंडू निर्धावाचे फेकले गेलेत ओमकार पाटीलनं. मिडन षटक पाहायला मिळेल का या मॅचमध्ये? खरं तर खंडोबा दासेच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये मयूर म्हात्रे दाखल झालाय. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेनं चेंडू चाललाय गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडं आणि शेवटच्या चेंडूवर मयूर म्हात्रेच्या बॅट म्हणतोय हा दर्जेदार चौकार. दरम्यानच्या काळात आपण स्वागत समारंभाकडे जाणार आहोत. आज या स्पर्धेसाठी मुख्य अतिथी या स्वरूपात उपस्थित असलेले सन्मान्य अतिथी सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर संतोष आत्माराम घरत यांचं आपण स्वागत करणार. त्यांना विनंती असेल की आपण आपलं स्वागत घेण्यासाठी यावं. तसेच सन्मान्य सुभाष शंकर म्हात्रे यांचंसुद्धा आगमन झालं त्यांचं स्वागत करतो आहे. तसेच या स्पर्धेसाठी ग्रुप ग्रामपंचायत वहाळचे माजी सरपंच बालाराम पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्यांच्यासुद्धा आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतो आहे. धन्यवाद साहेब. आपल्यासारख्या शुभेच्छामुळेच ही स्पर्धा आम्ही यशस्वी करतो. दरम्यानच्या काळ बघूया आपण स्वागत समारंभ अर्थात वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन संतोष आत्माराम घरत एक गोड व्यक्तिमत्व जासेचे उद्योजक सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो आहे. धन्यवाद. तसंच नेक्स्ट स्वागत असेल सुभाष शंकर म्हात्रे आमच्या गावचे एक शिवभक्त त्यांचंसुद्धा स्वागत करतो आहे. जासेचे वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सुभाष शेठ म्हात्रे यांचं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद सुभाष शेठ आपण या स्पर्धेसाठी आलात. नेक्स्ट स्वागत असेल धाकटी जुईचे ॲडव्होकेट दीपक हसुराम घरत यांनासुद्धा विनंती असेल की आपलं स्वागत इथे केलं जात आहे. या दीपक हसुराम घरत ॲडव्होकेट
भूषण म्हात्रे विनंती असेल की वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. या दिगोडे संघाचा कर्णधार आणि शिवशक्ती धाकटेजुई दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल की नाणेफेकीसाठी यावं. तसेच पुढचं स्वागत असेल दिगंबर म्हात्रे यांना विनंती असेल की आपलं स्वागत घेण्यासाठी यावं. सन्माननीय दिगंबर म्हात्रे उर्फ डॉक्टर या नावानं आमच्या संपूर्ण जासईमध्ये प्रसिद्ध असलेले त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो आहे. सालाबादप्रमाणे प्रत्येक वेळी या शृंखलेसाठी येत असतात आणि आजसुद्धा या शृंखलेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंसुद्धा भूषण म्हात्रे वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. आणि या पुढच्या सामन्याची नाणेफेकी होईल दिगोडे विपक्ष धाकटेजुई शिवशक्ती. आणि नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतोय सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर संतोष आत्माराम घर त्यांनी विनंती करतोय की आपण नाणेफेकी द्यावी. संतोष घर त्यांना विनंती असेल की या सामन्याची नाणेफेकी आपण करावी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचे सामने राहतील. कंपल्सरी चेसिंग रिव्ह्यू फक्त अंपायरला दिलं जाईल. नाणेफेकी करत आहे संतोष घरत आणि नाणेफेकी जिंकलेले आहे दिगोडा संघाने. हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. कोहली वाईज दिगोडा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघासाठी. आणि जाऊया पुढचं समाचार ऐकण्यासाठी प्रवीण गायकर यांच्याकडं. तसेच या स्पर्धेचा बघितला पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं कुमार अभिषेक भास्कर पाटील यांनी दिल्या तब्बल 25,000 किमतीच्या या ट्रॉफ्या दिल्या. त्याबद्दल मी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं अभिषेकचं खूप खूप धन्यवाद मानतो. तसेच कैलासवासी लता दिगंबर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दिगंबर उंदीर म्हात्रे यांच्याकडून स्पर्धेसाठी 555 रुपयाची देणगी गेले. त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं समाचार ऐकण्यासाठी प्रवीण गायकर यांच्याकडं. धन्यवाद धन्यवाद विपुल. बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. ये तीसरा मुकाबला है जहां पर खंडोबा जासई और फ्रीडम 11 धाकटेजुई टीम के बीच में ये तगड़ा मुकाबला. हालांकि ऐसा लग रहा था एक समय बंटी जब मैदान में थे कि कम से कम 40-45 तक ये टीम आराम के साथ जाएगी, लेकिन कमाल की गेंदबाजी की फ्रीडम 11 धाकटेजुई टीम के गेंदबाजों ने. लगातार अगर 3 छक्के दागते हैं रोहित जूनियर और रोहित सीनियर, तो उनके लिए रोहन भोईर हमारे धाकटेजुई के दमदार खिलाड़ी, इनकी ओर से बिल्कुल 10,000 का इनाम इन बल्लेबाजों को दिया जाएगा. तो आदित्य और रोहित की ये जोड़ी मैदान के ऊपर आप देख सकते हैं. लेकिन क्या ये मैच में टोटल 27 रन बनाने हैं? कुणाल पिछले मुकाबले में सिर्फ रन बनाने थे मेरे ख्याल से टोटल 22 रनों का टारगेट था, लेकिन नौकर टीम ने क्या कमाल की गेंदबाजी की थी. आखिरी ओवर तक वो मुकाबला लेकर गए थे. अगर वो छक्का ना निकलता तो निश्चित तौर पर नौकर 11 टीम मुकाबले में ताकत मजबूत बना सकती थी, लेकिन हार जीत का तो होता है. हार जीत बढ़िया हासिल की और शानदार क्रिकेट खेला. स्क्रीन के ऊपर मेहमान आप देख सकते हैं यश म्हात्रे को आप देख सकते हैं, हमारे मेघना दादा इनके सुपुत्र. पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए स्वागत है आपका. पहली गेंद हल्के हाथों से डिफेंस किया. शॉर्ट कवर पॉइंट में खिलाड़ी थे, थोड़ी सी मिसफील्ड, वहां पर मौका तुरंत लिया बल्लेबाज ने. 1 रनों के साथ शुरुआत होती हुई बल्लेबाजी करने वाली टीम फ्रीडम 11 धाकटेजुई टीम की ओर से. लो स्कोर जरूर है, लेकिन यहां पर खंडोबा 11 जासई टीम के 3 प्रमुख गेंदबाजों को ऐसे वार करने कि इस मुकाबले में गर्व मैदान के ऊपर दर्शक खुश हो सकते हैं. आसान है नहीं. मेहमानों के सामने अगर आपको नवाजी करनी है तो गेंदबाजी कमाल की करनी पड़ेगी. गेंदबाज तैयार, सोमनाथ मड़वी. हाफ ट्रैकर की बॉल थी, खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन पूरी तरीके से ये डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई. गेंद अच्छी है, बिल्कुल मिडल स्टंप पर जाती हुई. शक की बुनियाद से अंपायर की तरफ देखा था बल्लेबाज रोहित घरत ने.
रोहित की जरूर चर्चा करेंगे। कम समय में रोहित ने क्रिकेट क्षेत्र में बहुत बड़ी उपलब्धि हासिल की है और वही रोहित इस मर्तबा अपने टीम की ओर से योगदान देने के लिए तैयार है। अच्छी गेंदबाजी सोमनाथ के द्वारा, ऑन साइड में स्लैश किया इस गेंद को, मिड विकेट में खिलाड़ी तैनात है। एक रन कंप्लीट। जानते हैं कि लॉन्ग थ्रो आना बहुत मुश्किल होता है और उसकी वजह से तुरंत कॉल दिया साथी पार्टनर को और तब तक 2 रन पूरे किए। गुड रनिंग बिटवीन द विकेट इन दोनों खिलाड़ियों के बीच में बिल्कुल आपको नजर आती हुई और इसी 2 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 3 रनों के ऊपर। प्रति ओवर मेरे ख्याल से बात करेंगे तो कम से कम 6-7 रन अगर आते हैं तो ये मैच में कम से कम 7 चाहिए। अगर 7 से कम रन खर्च करते हैं गेंदबाज तो कमबैक करेगी। ये अच्छा शॉट था, तकरीबन 1 रन मिड ऑन के खिलाड़ी के द्वारा ये थोड़ी सी मिसफील्ड नजर आती, मिड ऑफ के खिलाड़ी के द्वारा ये मिसफील्ड नजर आती हुई। मिड ऑन में थे, माफ कीजिएगा, मिड ऑन के खिलाड़ी के द्वारा ये थोड़ी सी गलत फील्डिंग हुई। तब तक 1 रन पूरा किया और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 रनों के ऊपर। वादे से अपने मुकरेंगे नहीं, जब ठान लिए मंजिल पाने की तो उसे पाने से पहले रुकेंगे नहीं। ये कोशिश दोनों टीमों की ओर से नजर आती हुई। बड़ा शॉट खेलने का प्रयास, लाउड अपील, फिंगर रैप गोस, पहला करारा झटका लगेगा फ्रीडम 11 धाकटी हुई टीम को और बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। सलामी बल्लेबाज आदित्य बैक टू द पवेलियन। नवीन गायकर यांच्याकडे। थैंक यू मात्रे अप्पा मात्रे सर। बिल्कुल मैच में मजा आएगा क्योंकि जिस तरीके की ये शुरुआत हो रही है ना गेंदबाज सोमनाथ मडवी के द्वारा, ये कमाल की शुरुआत है। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या फिलहाल 4 लगी है। एक इंपॉर्टेंट विकेट आदित्य जोशी का मैदान से बाहर लौट चुका है। लेग बिफोर द विकेट, ये विकेट जब जाती है ना तो मेरे ख्याल से आपका जो बल्लेबाजी का वो स्टैंडर्ड है वो थोड़ा सा कमजोर है, क्योंकि ये विकेट जब फेंकते हैं ना तो सामने वाला गेंदबाज भी ये खतरनाक गेंद फेंकता है, लेकिन उसको डिफेंस करना भी जरूरी है। बड़ा शॉट खेलने की कोशिश की और बिल्कुल मिडल स्टंप पर पाए गए और ये पहला करारा झटका। इनसाइड आउट मारने का प्रयास एक बार किया था लेकिन गेंद बिल्कुल यहां पर विकेट कीपर कलेक्ट करते हुए बंटी उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से ओवर नंबर पहला हुआ समाप्त और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 1 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन। फील्डिंग की विरचना कीजिए बंटी, ज्यादा समय न व्यतीत करे, 20 मिनट में आपको ये इनिंग समाप्त करनी है। दयानंद मडवी यानी कि सती स्मृति गावदेवी गावटान टीम के सबसे घातक बल्लेबाज जाने जाते हैं, ऑलराउंडर है लेकिन बिल्कुल वो भी मैच का आनंद लेते हुए आपका भी दयानंद हम आपका स्वागत करते हैं। अब जीतने के लिए चर्चा जरूर करेंगे, आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 22 रनों की बिल्कुल आवश्यकता है। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में। अरे बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। क्या वो आग इस मैदान के ऊपर लगेगी? क्या इस मैदान में पूरी तरीके से जान डाल पाएगी? क्योंकि मैच अभी भी बैलेंस है। 18 में चाहिए फिलहाल 22 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। क्या वो रन पूरी तरीके से बना पाएंगे? अभी तक स्ट्राइकर बल्लेबाज आप देख सकते हैं, मेरे ख्याल से अमित जोशी अमोल जोशी न्यू बैटर और रोहित गरत उनका साथ दे रहे हैं और रोहित के लिए लगातार 3 छक्के भागते हैं तो मेरे ख्याल से रोहन भोईर उनकी ओर से टोटल 10,000 का इनाम बिल्कुल दिया जाएगा। मैच अभी भी बैलेंस है, हार मंजूर नहीं है, जीतना जरूर है, लेकिन आखिरकार कौन सी टीम जीतेगी इस मैदान में ये भी आने वाला समय आपके सामने जरूर पेश होगा। बिल्कुल जन जन की सुनो झनकार कि पैसा बोलता है, लेकिन यही है जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी कि भाई तू कैसा है। इसीलिए क्रिकेट में भी कहते हैं जब तक तेरे पास बल्ला है
तब तक तेरा थाट है, वरना क्रिकेट में तेरी वाट है। मजा आएगा इस मुकाबले में, जान तो डाली जा रही है, लेकिन फिलहाल फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन। दूर वाले छोर से गेंदबाज अब सुमित गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, स्ट्राइकर बल्लेबाज आप देख सकते हैं अमोल जोशी। राउंड द विकेट से शॉर्ट स्क्वायर लेग, अंपायर के बगल में से इस गेंद को निकाला, स्क्वायर लेग में खिलाड़ी आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रनों के ऊपर। गेंदें बची अब 17 और चाहिए जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल गेंदबाज तैयार, फिर से एक बार, इस बार अच्छी गेंद थी, पूरी तरीके से डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। लाइन लेंथ कितनी बढ़िया है देखिए गेंदबाज की, क्योंकि यहां पर सुमित जानते हैं कि रन कम है, इन्वेस्टमेंट कम है और उसकी वजह से ये रनों को भी उन्हें बचाना है और वही कोशिश इस मर्तबा करते हुए गेंदबाज सुमित। अभी तक अमोल जोशी की चर्चा करेंगे, 2 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी, साथी पार्टनर रोहित खेल रहे 3 रनों के ऊपर। क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली इट। घरेलू मैदान के ऊपर इतनी आसानी से आपको मौका नहीं देंगे और बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। बिग विकेट, बिग ब्रेक थ्रू, रोहित गरत बैक टू द पवेलियन। मराठीचा गोड आवाज संयम घरत यांचं तर आगमन झाले, त्यांचं तर आम्ही सरसे स्वागत करतोय संयम। यस उड़न विभाग की अगर चर्चा करेंगे अप्पा मात्रे सर, एक बेहतरीन युवा प्रतिभावान कमेंटेटर संयम को आप बिल्कुल देख सकते हैं। संयम, स्वागत है आपका, मजा आएगा इस मुकाबले में। मत बैठ आशिया में पंखों को समेटकर, कर हौसला खुली फिजाओं में उड़ान का। क्या ऐसे हालातों में बची हुई इस ओवर की गेंदें हैं टोटल 3, यानी कि कुल मिलाकर 15 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है और स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या फिलहाल 6 और 21 रनों की अभी भी आवश्यकता है। रनों और गेंदों के बीच में फासला करेंगे ना संदेश, तो मेरे ख्याल से 6 रन एक्स्ट्रा है बॉलर्स के पास, क्या वो बचा पाएंगे? बंटी, आज मात्र गेंदबाजी में उनका, बल्लेबाजी में उनका दमखम नहीं नजर आया, लेकिन क्या आज वो अपने गेंदबाजी के ऊपर परफॉर्मेंस अपने टीम के लिए दे पाएंगे? फिलहाल तो ओवर अभी तक उनके ऊपर आई नहीं, पहले 2 गेंदबाज अभी तक सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए। समय ज्यादा जा रहा है इस मैच में फील्डिंग डिपार्टमेंट टीम, लेकिन देखेंगे, कोशिश तो जरूर होगी। घुटने के बल पर खेलने का प्रयास जरूर किया था, लेग स्टंप छोड़ा इस गेंद ने। अंपायर का ये वाइड बॉल का करार, वाइड की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और टीम का स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ इसी 1 रनों की मदद से 7 रनों के ऊपर। 27 का टारगेट है, 20 रनों की अभी भी आवश्यकता है। खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावट से तो लड़ सही, सब होगा हासिल, बस तू अपने जीत से अड़ तो सही। क्या वो जीत है मैदान के ऊपर बंटी अपने टीम के लिए दिखा पाएगा? और बल्लेबाजों की चर्चा करेंगे तो अमोल जोशी और रोहित गरत जूनियर, ये मैदान के ऊपर क्या धमाकेदार परफॉर्मेंस दे पाएंगे अपने टीम के लिए? फिलहाल एक डॉट बॉल, एक वाइड बॉल दोनों भी टीमों के लिए काफी इंपॉर्टेंट है और उसी हिसाब से लो स्कोर के मुकाबले भी संदेश काफी कड़क हो रहे हैं और ये 3 एंगल से साईप्रीत के माध्यम से ये दृश्य आपको दिखाई जा रहे हैं। लाउड अपील की गई थी, ना डांडा ना शेंडा में मोतीराम भोईर डायरेक्ट बूंदा, ये यॉर्कर देखने को मिला और बिल्कुल लेग बाइस का इशारा। अंपायर अपने निर्णय से बिल्कुल ठाम नजर आते हुए और तब तक रन मिलेगा 1 और 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 8 रनों के ऊपर। जीतने के लिए 19 रनों की अभी भी आवश्यकता है। 19 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। जबरदस्त गेंदबाजी खंडोबा 11 जासे टीम के गेंदबाजों की ओर से। रनवे रिदम में थोड़ी सी रुकावटें नजर आ रही है, डेड बॉल का करार अंपायर का। होता है कभी कभी जब आप रनवे रिदम में जब चूक जाते हो ना तो गलत गेंदें गिरती है। ऐसा ही मुकाबला पेट के मैदान में हमने देखा था, तो 1 बॉल में 5 रनों की जरूरत थी, ऐसे ही लड़खड़ाते हुए गेंदबाजी डाली और सीधा बीमर बॉल गिरी और वहां पर चौका मिला और मुकाबला जीता था। शॉट अच्छा इस बार ऑफ साइड में, फील्डर आते हुए गेंद की तरफ, 1 रन कंप्लीट। दूसरे के लिए हिम्मत नहीं जुटा पा रहे फ्रीडम 11 धाकटी जुई टीम,
थोड़ी सी अब मुश्किल स्थिति में बिल्कुल नजर आती हुई, और कहीं ना कहीं ये जो दबाव है ना वो आपके लिए पूरी तरीके से खतरनाक साबित हो सकता है। व्हाट अ ग्रेट बॉलिंग परफॉर्मेंस बाय दी खंडोबा 11 झांसी टीम। आने वाली अंतिम गेंदें बची है, टोटल 13 और जीतने के लिए चाहिए 18 रनों की आवश्यकता महज इस मुकाबले में। क्या जबरदस्त गेंदबाजी, पहले ओवर में आए थे 5, दूसरे ओवर में अभी तक खर्च किए इस गेंदबाज ने 3 रन। ये भी बेहतरीन गेंदे, डॉट बॉल की समाप्ति। मुकाबले में खंडोबा झांसी टीम पूरी तरीके से हावी होती हुई फ्रीडम 11 बागटीजुई टीम के ऊपर अब आने वाली 12 गेंदे, और समीकरण आपकी स्क्रीन के ऊपर दिखाई जा रहा है। 18 रनों की आवश्यकता, ठोक दीजिए। तो ओवर नंबर समाप्त हुआ, टोटल दूसरा। आप जीतने के लिए जरूरत है 12 गेंदों में फिलहाल 18 रनों की जरूरत है। 6 एक्स्ट्रा रन है अब गेंदबाजों के पास, लेकिन वो 6 रन कितने इंपॉर्टेंट होंगे। बल्लेबाजी करने वाली टीम फ्रीडम 11 दागटीजुई टीम की तरफ से अभी तक एक भी छक्का नहीं निकला, एक भी चौका नहीं है। यानी कि जो पिछले मुकाबले में रणनीति हो रही थी वही रणनीति बिल्कुल अब इस मैच में भी नजर आती हुई। आंखों में नींद है, सोना मत, अभी कुछ बड़ा करने का समय है बेटा, इसे खोना मत। फील्डिंग में लगातार परिवर्तन, बंटी यानी कि जयदीप मात्रे की ओर से। जयदीप का एक स्टैंडर्ड रोल रहता है टीम में, एक जीनियस ऑलराउंडर के तौर पर है। कभी कभी गेंदबाजी करते भी नहीं, लेकिन समय जब एक का गेंदबाज कम होता है तो पार्ट टाइम गेंदबाजी भी करवा लेते हैं। कुणाल पाटिल हमारे साथी स्कोरर, इनसे हम सवाल पूछे जा रहे हैं, लेकिन उनकी नज़र कुछ अलग है कि फील्डिंग डिपार्टमेंट कहाँ रखी गई है। भले जानते हैं उनकी गांव की टीम है और उसकी वजह से कहीं ना कहीं अब ये थोड़ा सा यहां से कमेंट्री बॉक्स से फील्ड का मुआवना करते हुए। गेंदबाज संयम मात्रे, पहली गेंद डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए। क्या ये मुकाबला फ्रीडम 11 दागटीजुई टीम छोड़ देगी? क्योंकि रन चाहिए, अगर इस मुकाबले में बने रहना है तो बिल्कुल आपको बड़े स्ट्रोक भी आना जरूरी है। कितनी खूबसूरत गेंद थी, टर्न किया इस गेंद को और बिल्कुल ऑफ स्टंप से, और जो मिडल वाइड की रेखा थी उनके सामने से इस गेंद को निकाला। व्हाट अ ग्रेट बॉलिंग। गेंदबाज फिर से एक बार, संयम मात्रे तैयार, चकमा दे दिया इस गेंद के ऊपर। शॉट ऑफ गुड लेंथ, डॉट बॉल की समाप्ति। पूरी तरीके से यहां पर दबाव दबाव दबाव। सपनों को अपने सांसों में रखो, मंजिलों को अपने बाहों में रखो, हर एक जीत आपकी होगी, बस इसे अपने लक्ष्य को निगाहों में रखो। कहीं ना कहीं ये प्रेशर, ये देखिए एक्शन रिप्ले में इस गेंद को देख सकते हैं, थोड़ी सी उछली और बल्ले के काफी नजदीक से ये गेंद गुजरती हुई डॉट बॉल की एक और समाप्ति होती हुई। लेफ्ट हैंडर बॉलर है, ये प्लस पॉइंट है झांसी टीम के लिए। बड़े शॉट खेलना जरूरी होगा। शॉट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से इस गेंद को निकाला, 1 रन कंप्लीट। दूसरे के लिए हिम्मत नहीं जुटा पा रहे, एक से तालियों सी गूंज हल्की सी आ रही है इस वक्त खंडोबा 11 झांसी टीम के समर्थकों के ओर से, क्योंकि अब समीकरण बदल रहा है। आने वाली 9 गेंदें और जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। 17 का खतरा दोस्तों कौन भूलेगा। 17 नोव्हेंबर तेजोमय सूर्य मात्र अस्ताला गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती अंधार पसरला। सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्त होता, धबधबा होता। आजही डोळ्यातून वाऱ्यानं अश्रूंना मुभा आहे साहेब, कारण तुमच्यामुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये आज मराठी माणूस उभा है। तो बिल्कुल आने वाली गेंदें बची है, टोटल 9 और 17 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। देखिए मुश्किलों को कुछ इस तरह से टक्कर दो कि जीतो भी तो इतिहास और हारो भी तो इतिहास, कि यहां से पलटवार होगा। अच्छा गेंद जड़ में डालने का प्रयास, बाहरी किनारा, अच्छी फील्डिंग, बैकफुट पॉइंट के रीजन में 1 ही रन मिलेगा, 1 से काम नहीं बनेगा। क्या ये मुकाबले में शानदार गेंदबाजी की है, ऐसी बल्लेबाजी की अपेक्षा नहीं है। आप सेकेंड इनिंग्स में जब इन रनों को चेस करते हो ना, तो ये बल्लेबाजी की आपसे अपेक्षा नहीं है। क्या कोई ऐसा खिलाड़ी नहीं है कि आपके पास मिडिल ऑर्डर्स में आकर बड़े छक्के धागे, बड़े चौके धागे, और ये मात्र इस मुकाबले में पूरी तरीके से करना भी होगा। तो गेंदबाज, तो बिल्कुल गेंदबाज पूरी तरीके से तैयार होते हुए, बड़ा मैच इन दोनों टीमों के बीच में बिल्कुल नजर आता हुआ।
गेंदे बची है टोटल मेरे ख्याल से अब फिलहाल 8 और चाहिए 16 रनों की आवश्यकता। अभी भी दोनों टीमें हार मानने को तैयार नहीं है, क्योंकि इस मैदान में एक को जीतना है और एक को मात्र इस मैदान से बाहर होना है। गेंदबाज फिर से एक बार तैयार, अच्छी गेंदबाजी अभी तक गेंदबाज संयम मात्र की ओर से। ये उठाने का प्रयास किया है, सीधा लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी तैनात, बढ़िया कैच, विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर, तीसरा फ्रीडम 11 धाकटी जुई टीम का। गेंदे बची अब 7 और जीतने के लिए चाहिए बिल्कुल 16 रनों की आवश्यकता। कमाल की यहां पर कैच पकड़ा, मेरे ख्याल से खिलाड़ी थे आशीष के द्वारा यह बढ़िया कैच पकड़ा गया और बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। नए बल्लेबाज आदेश बल्लेबाजी के लिए आते हुए, एक बड़ा छक्का इस वक्त इस मुकाबले में फ्रीडम 11 धाकटी जुई टीम को कमबैक कर सकता है। अगर यहां से डॉट बॉल आती है तो खंडोबा 11 झांसी टीम घरेलू मैदान के ऊपर मजबूत स्थिति में बनी रहेगी। आगे आकर खेलने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति, टर्निंग पॉइंट पर यह ओवर फेंका है। गेंदबाजी पसंद आई तो एक बार जोरदार तालियां संयम मात्रे के लिए। अब चाहिए 6 गेंदे और 16 रनों की आवश्यकता। सामन्याचं धावतं वर्णन निकासी प्रवीण गायकर यांच्याकडे जाऊया। बिल्कुल विपुल और संयम को आप कमेंट्री बॉक्स में देख सकते हैं, जो कैमरा उनके ऊपर पूरी तरीके से फोकस है और कहीं ना कहीं थोड़ा सा टेंशन वाला माहौल उनके चेहरे के ऊपर भी नजर है। कहते हैं कि खुद से हार गया तो बात अलग है, तकदीर के आगे झुकने वाला नहीं, मुसीबतों से कहो कि अपनी रफ्तार बढ़ा ले, क्योंकि अब मैं रुकने वाला नहीं। क्या ये मैच में पूरी तरीके से ये दोनों टीमें जान डालेगी? गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज जयदीप उर्फ बंटी आप देख सकते हैं, जो मेरे ख्याल से जयदीप जिन्होंने एक उड़न प्रीमियर लीग में बाइक अपने नाम पर की है, वही जयदीप अब गेंदबाजी के मार्ग के ऊपर क्या इस मैच को बना पाएंगे और बल्लेबाज बना पाएंगे? यॉर्कर का इस्तेमाल, अपील तो जरूर की थी, पैरों पर लगी थी ये गेंद, 1 रन मिलेगा, लेग बाइज का इशारा और इसे 1 रनों की मदद से फ्रीडम 11 धाकटी जुई टीम का स्कोर फिलहाल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। ओमकार अनंत पाटिल इनकी ओर से संयम के गेंदबाजी के लिए बिल्कुल 500 रुपए का इनाम आ चुका है, आपका हम स्वागत करते हैं। चलिए 5 गेंदें बची है, 15 रनों की आवश्यकता। बंटी तैयार, ये फुल टॉस बॉल थी, बड़े शॉट की तलाश होनी चाहिए थी, लेकिन ये क्या छूटा है। दूसरा रन कंप्लीट करना चाहिए था, लेकिन रन कंप्लीट नहीं हुआ, 1 रन मिलेगा, हिम्मत नहीं जुटा पा रहे, तब तक 1 रनों की मदद से स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ टोटल 13 रनों के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 4 गेंदें बची है और 14 रनों की आवश्यकता। बड़े शॉट का प्रयास कर रहे इस इनिंग्स में, अब तक एक भी बाउंड्री नहीं है, कब आएगी वो बाउंड्री? अपील तो लाउड की गई है, मिडल स्टंप पर पाए गए और एक बड़ा झटका फ्रीडम 11 धाकटी जुई टीम को। मैदान में जितने भी लो स्कोर के मुकाबले हो रहे हैं वो सभी रफ एंड टफ, कल भी आपने देखा सभी मुकाबले रफ एंड टफ।
तो बलीशेठ घरत वेदिका एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा और इस टूर्नामेंट के लिए जिनका दमदार योगदान है, बलीशेठ घरत इनकी ओर से संयम के लिए बिल्कुल 500 रुपए 1000 रुपए का इनाम यहां पर आ चुका है। उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। जिंदगी में वो मुकाम हासिल करो कि जिसमें ये दुनिया बोलने पर मजबूर हो जाए कि साधारण सा लड़का आज क्रिकेट में बिल्कुल ब्रांड बन गया है। आने वाली अंतिम गेंदें बची है 3 और चाहिए 14 रनों की आवश्यकता। यही मुकाबला प्रेमनाथ 11 मुरबी विपक्ष जीते के बीच में खेला गया था, लेकिन तब वहां पर जीतवाई जीते टीम ने वो मुकाबला जीता था। रोहित पाटिल की दमदार बल्लेबाजी, लेकिन यहां पर बंटी की ये डॉट बॉल आती हुई। अब केवल 2 गेंदें बची है और जीतने के लिए चाहिए 14 रनों की फिलहाल आवश्यकता है। कमाल का ये पहली मार। तो बिल्कुल आने वाली गेंदें फिलहाल बची है टोटल 2 और रन चाहिए 14। अब कोई चमत्कार इस मैच को बचा सकता है। बल्लेबाजी करने वाली फ्रीडम 11 दागटीजुई टीम को गेंदबाज ओवर द विकेट से तैयार। यॉर्कर का इस्तेमाल, एक ही रन मिलेगा। पूरी तरीके से इस मुकाबले में ताकत जमाती हुई खंडोबा 11 झांसी टीम। अब एक बॉल में चाहिए 13 रनों की आवश्यकता। तो चलिए हमारे कमेंटेटर जिनके पास इस टूर्नामेंट का खजीना है, वजनदार खजनदार प्रवीण शेठ मात्रे, इनकी ओर से संयम के लिए 500 रुपए का इनाम है। एक बॉल 14 की आवश्यकता। ये बड़े शॉट पहले आना चाहिए था मेरे दोस्त, बहुत देर हो चुकी है और 8 रन से ये मुकाबला फ्रीडम 11 दागटीजुई टीम गवा चुकी है और मेरे कही ये गलती हुई।